Hello everyone, welcome to Global Online Marathi. Myself Nihal sir. हायर एज्युकेशन या युनिटमध्ये आपण ऑलरेडी दोन लेक्चर्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये प्राचीन भारतातील काही इन्स्टिट्यूशन्स आणि काही युनिव्हर्सिटीज जे की खूप प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्याबद्दलचं डिस्कशन आपण केलेलं आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते पाहिलेले आहेत आपण. त्यावरती काही MCQs सुद्धा आपण डिस्कस केले होते लास्ट लेक्चरमध्ये. सो देर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर. प्रिव्हियस दोन जे लेक्चर होते खूप इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण हायर लर्निंगचं किंवा रिसर्च फॅक्टरमध्ये कसं एव्होल्युशन झालं है ना, किंवा संशोधन क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यानंतर, इंडिपेंडन्स नंतर इंडियामध्ये कसं एव्होल्युशन झालं, ठीक आहे, कसं डेव्हलप झालं त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. मग नवीन युनिव्हर्सिटीज डेव्हलप होताना किंवा नवीन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप होताना काय काय रिकमेंडेशन्स आले, कुठले कुठले कमिशन्स होते है ना, कुठले कुठले संघ होते ज्यांनी की काही एज्युकेशन सिस्टीमला डेव्हलप करण्यासाठी एक रिकमेंडेशन्स है ना, काही डिमांड्स केलेले आहेत, बरोबर. त्यानुसार ही आपली जी आता सध्याची एज्युकेशन सिस्टीम आहे ती डेव्हलप झालेली आहे, ठीक आहे. सो काय काय गोष्टी आहेत जे की आपल्या एज्युकेशन सिस्टीमला आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठी, आणखीन एक चांगल्या दर्जावर नेण्यासाठी काय काय एव्होल्युशन्स झाले होते ते आपण डिस्कस करणार आहोत. सो खूप इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चर मधून तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी हा लेक्चर शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करायचा आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आजच्या आज लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे, ठीक आहे. बिफोर स्टार्टिंग द सेशन, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज, आपल्या येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपल्याकडे पेपर 1 चा फुल कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQs PYQs यांचं PDF मिळणार आहे, जेणेकरून तुमची स्टडीज आणखीन बूस्टअप होईल, आणखीन अपग्रेड होईल, ठीक आहे. तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन साठी तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड असाल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही पेपर 1 मध्ये 75 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणार म्हणजे मिळवणारच, ठीक आहे. तर आजच्या जॉईन करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे, किंवा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही पेपर 1 जॉईन करू शकता. ओके. त्याचप्रमाणे पेपर 2 कॉमर्स आहे, मॅनेजमेंट विषय आहे, इकॉनॉमिक्स विषय आहे, सायकोलॉजी, मराठी, इंग्लिश या सर्व विषयांसाठी आपल्याकडे मटेरियल्स अवेलेबल आहेत. मॉक टेस्ट, नोट्स, लेक्चर्स, प्रॅक्टिस MCQ PYQs या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत पेपर 2 साठी सुद्धा. सो पेपर 2 करिता सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, राईट. जॉईन करण्यासाठी सेम या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे, किंवा जॉईन तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा करू शकता, ठीक आहे. नाव लेट्स गेट डिस्कस द टॉपिक विच वी हॅव गोइंग टू डिस्कस टुडे. तर बघा, आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे इंडियामध्ये ती डेव्हलप जी आहे ती केव्हा सुरू झाली, तर जेव्हा ब्रिटिश यांचं आगमन झालं भारतामध्ये. ब्रिटिश सिस्टीम जी आहे ही खूप मोठं योगदान प्ले करते आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये. बघा, बिफोर ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश यायच्या आधी आपल्याकडे जी एज्युकेशन सिस्टीम होती, जसं की गुरुकुल आहेत, पाठशाला आहेत, टेम्पल्स मध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड केले जायचे, बरोबर. त्यानंतर जी आपली ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्यांच्याच कार्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या पूर्ण कामकाज ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळण्यासाठी त्यांना मॅन पॉवर हवी होती, बरोबर. परंतु त्यांची जी भाषा आहे आणि आपली भारताची जी भाषा आहे ती वेगळी असल्यामुळे त्यामध्ये थोडे कॉन्फ्लिक्ट व्हायचे, त्यामध्ये थोडंसं मॅन पॉवर जितका हवा आहे तितका मिळायचा नाही, ड्यू टू लँग्वेज बॅरियर, बरोबर. सो त्यासाठी ब्रिटिश इंडियाने काय केलं की एज्युकेशन सिस्टीम सुरू करण्यात आली, आणि त्यामध्ये इंग्लिश हा जो विषय आहे त्यावरती जास्त फोकस करण्यात आला होता. सो एज्युकेशन जे काही प्रोव्हाइड केलं जातं ते आता इंग्लिश लँग्वेज मध्ये प्रोव्हाइड केलं जाणार है ना, जेणेकरून कम्युनिकेशन करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनीच्या लोकांना थोडंसं सोपं जाईल, बरोबर. सो त्या हेतूने इंडियामध्ये एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करण्याचं जे कामकाज आहे ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्वीकारलं, बरोबर.
द कंपनी वॉन्टेड सम एज्युकेटेड इंडियन्स, बघा या ठिकाणी काय म्हटलंय, कुड असिस्ट देम इन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ लँड. द ब्रिटिश ऑल्सो वॉन्टेड अंडरस्टँड द लोकल कस्टम्स अँड लॉज एज वेल. आता इंडियामध्ये जे काही राजे महाराजे होते त्यांचे जे लॉज होते, रेग्युलेशन्स होते है ना, ते समजून घेण्यासाठी आपले जे ब्रिटिश आहेत त्यांनी काय केलं, एज्युकेशन जे आहे, इंग्लिश लँग्वेज जे आहे त्याला डेव्हलप करण्याचं ठरवलं. बरोबर. त्यासोबतच ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये म्हणजेच त्याला आपण म्हणतो की काही गव्हर्नमेंटल किंवा काही असे कंपनीचे काम करण्यासाठी, बरोबर, काय केलं, ब्रिटिश इंडियाने इंग्लिश लँग्वेजला फोकस करण्यास सुरुवात केली. इंग्लिश लँग्वेज मध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याला सुरुवात केली. मग त्यामध्ये त्यांनी काय काय असे इनिशिएटिव्ह घेतले जेणेकरून त्यांना ते हेल्पफुल झालं. बघा या ठिकाणी वॉरेन हॅस्टिंग्स जो होता त्याने काय केलं, कलकत्ता मद्रास इस्टॅब्लिश केली, ज्यामध्ये की मुस्लिम लॉ जो आहे तो शिकवला जायचा. ठीक आहे. 1781 मध्ये त्यांनी हे इस्टॅब्लिश केलं होतं. त्यानंतर 1791 मध्ये संस्कृत कॉलेज जे आहे ते स्टार्ट झालं होतं वाराणसी मध्ये. ते कोणी केलं तर जॉनथन डंकन यांनी सुरू केलं. बरोबर. त्यामध्ये काय होतं तर लॉ सिस्टीम आणि हिंदू फिलॉसॉफी या दोन गोष्टीवरती जास्त फोकस करण्यात आला होता. स्पेशलायझेशन ज्याला आपण बोलू शकतो ते होतं हिंदू फिलॉसॉफी आणि लॉ सिस्टीम. बरोबर. त्यानंतर आपला चार्टर ऍक्ट जो आला होता 1813 मधला है ना, त्यामध्ये एज्युकेशन जे आहे त्याला धरून काही मेजर स्टेप्स घेण्यात आले है ना गव्हर्नमेंटच्या द्वारे. त्यानंतर 1835 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक जे आहे त्यांनी डिसाईड केलं की इंग्लिश मीडियम जे आहे ते सुरू केलं पाहिजे एज्युकेशन सिस्टीम मध्ये है ना, किंवा टीचिंग करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी इंग्लिश मीडियम स्वीकारलं पाहिजे असं त्यांनी काय केलं, रिकमेंड केलं, असं त्यांनी सुरुवात केली. कधी? ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये. बरोबर. आलं लक्षात. सो अशा प्रकारे इंग्लिश लँग्वेजचा उगम झाला. उगम नाही म्हणता येणार, इंडियामध्ये इंग्लिशला प्राधान्य देण्यात आलं. इंग्लिश लँग्वेजमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये एज्युकेशन शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली होती. आणि हे कोणी रिकमेंड केलं होतं तर ब्रिटिशने. बरोबर. त्यासोबतच 1835 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज बॉम्बे, कलकत्ता मेडिकल कॉलेज है ना, अँड युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता मद्रास बॉम्बे या सर्व गोष्टी इस्टॅब्लिश झाल्या होत्या. बघा 1835 ते 1850 मध्ये या सर्व गोष्टी काय झाल्या होत्या, इस्टॅब्लिश झाल्या होत्या. या सर्व गोष्टी स्थापन झाल्या होत्या. ठीक आहे. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला माहिती हवं की इंग्लिश जे आहे, इंग्लिश मीडियम जी आहे ती कधी सुरुवात झाली, कोणी सुरुवात केली, राईट. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. सो याची सुरुवात कोणी केली तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काही ऍडमिनिस्ट्रेशन हेतूसाठी किंवा काही लॉ शिकण्यासाठी, बरोबर, मॅनपॉवर वाढवण्यासाठी, कम्युनिकेशन चांगलं करण्यासाठी या गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या बाय दी ईस्ट इंडिया कंपनी. दॅट मीन्स ब्रिटिश कडून हे सर्व सुरुवात करण्यात आलं होतं. आलं लक्षात. त्यानंतर काही कमिशन्स किंवा काही संस्था असं जे आहेत ते डेव्हलप करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जी की आपली एज्युकेशन सिस्टीम आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी, त्याला अपग्रेड करण्यासाठी काय काय रिकमेंडेशन्स करता येतील. बरोबर. त्यासाठी काही कमिशन्स जे आहेत ते उगम त्यांचा झाला होता. त्यामध्ये हंटर कमिशन एक आहे. त्यांनी काय रिकमेंड केलं होतं तर हायर एज्युकेशन आणि प्रायमरी एज्युकेशन जे म्हणजे आपलं प्राथमिक आणि उच्च शिक्षण जे आहे त्यामध्ये सेग्रिगेशन करणं हे त्यांचं एक रिकमेंडेशन होतं. त्यानंतर 1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्याद्वारे काय करण्यात आलं होतं, युनिव्हर्सिटी कमिशन जे आहे ते सेटअप करण्यात आलं होतं. त्यामध्ये की जे काही इंडियामध्ये युनिव्हर्सिटीज सेटअप होतात है ना, जे काही इंडियामध्ये युनिव्हर्सिटीज स्थापन केल्या जातात है ना, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दलचं वी कॅन से इन्क्वायरी है ना, त्यांच्याबद्दलची चौकशी करण्यासाठी ही जी स्थापना आहे युनिव्हर्सिटी कमिशन, विद्यापीठ आपला वी कॅन से विद्यापीठ आयोग है ना, ती स्थापन करण्यात आली होती है ना. त्यानंतर इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट जो आहे 1904 मध्ये पास करण्यात आला होता. तो कशासाठी, तर जे थॉमस रॅले यांनी किंवा सर थॉमस रॅले यांच्या नेतृत्वाखाली जे काही युनिव्हर्सिटी कमिशन इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं त्याचा जो हेतू होता दॅट इज टू इन्क्वायर द युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिशमेंट इन इंडिया है ना, त्यासाठी हा ऍक्ट तयार करण्यात आला होता. म्हणजे जे काही तुम्हाला युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिश करायचे आहेत त्यासाठीचे जे काही चौकशी तुम्हाला करायची आहे ते तुम्ही कुठे करणार तर युनिव्हर्सिटी कमिशन मध्ये करणार.
है ना. मग त्यासाठीचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते कशामध्ये आहे तर युनिव्हर्सिटी ऍक्ट इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये आहेत. ठीक आहे. तर युनिव्हर्सिटी ऍक्ट कधी झाला 1904 मध्ये. युनिव्हर्सिटी कमिशन कधी इस्टॅब्लिश झालं 1902 मध्ये. 2 वर्षानंतर हा ऍक्ट आलेला आहे. त्यानंतर 1905 मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन जे आहे ते इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं, सेटअप करण्यात आलं होतं. 1905 मध्ये स्वदेशी नॅशनल्स लीडर आणि जाधवपूर युनिव्हर्सिटी जे आहेत है ना, हे त्याच्यामधून उगम झालेले एक दोन कमिशन्स आहेत, दोन संघ आहेत. ठीक आहे. ज्यांच्या काही आणखीन रिकमेंडेशन्स आहेत आपल्या एज्युकेशन सिस्टमला डेव्हलप करण्यासाठी. बरोबर. सो बेसिकली यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे की आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टमला सुधारण्यासाठी, अपग्रेड करण्यासाठी कुठले कुठले कमिशन्स तयार झाले होते आणि प्रत्येक कमिशनचं काय रिकमेंडेशन आहे है ना, त्यांचं काय हेतू आहे, काय त्यांचे डिमांड्स आहेत है ना, या गोष्टी आपल्याला एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सो सर्व कमिशन्स, कुठले कमिशन्स आले होते, प्रत्येक कमिशन्सने काय तुम्हाला रिकमेंड केले एज्युकेशन सिस्टम डेव्हलप करण्यासाठी, एज्युकेशन सिस्टमला अपग्रेड करण्यासाठी, आपल्या इंडियामध्ये जे एज्युकेशन आहे, शिक्षण पद्धती आहेत है ना, त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी. राईट. सो आपण वन बाय वन पाहणार आहोत त्या गोष्टी. 1917 मध्ये सॅडलर कमिशन आलं होतं, त्यालाच कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन असं सुद्धा म्हटलं झालं होतं, म्हणण्यात येतं. त्यांनी काय रिकमेंड केलं होतं, त्यांनी सेपरेशन ऑफ इंटरमिडिएट एज्युकेशन फ्रॉम डिग्री कॉलेज. राईट. जे त्याला की 10+2+3 सिस्टीम असं म्हटलं जातं है ना. त्याला काय करायचंय, त्याला सेपरेट करायचंय. कोणाला, जे इंटरमिडिएट एज्युकेशन आहे है ना, त्याला डिग्री कॉलेजमधून सेपरेट करायचंय, असं त्यांनी काय केलं होतं, रिकमेंड केलं होतं. बरोबर. आणि सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ इंडिया CABE याची स्थापना, याचं सेटअप जे आहे ते झालं होतं 1917 मध्येच. ठीक आहे. सॅडलर कमिशनच्या मार्फत. नाव वी विल डिस्कस सम ऑफ द कमिशन्स ज्यांनी की आपल्या हायर लर्निंग आणि रिसर्च मध्ये त्याच्या एव्होल्युशन मध्ये खूप मोठे योगदान केलेलं आहे. राधाकृष्णन कमिशन आहे 1948-1949. बरोबर. यालाच युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. राधाकृष्णन कमिशन आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन हे दोन्ही सेम आहेत. बरोबर. यांनी काय सजेस्ट केलं होतं, यांनी काय रिकमेंड केलं होतं, इंटिग्रेशन ऑफ what education and higher education है ना, by setting up of UGC ला स्थापन करण्यासोबतच जे सेकंडरी एज्युकेशन आहे, जे हायर एज्युकेशन आहे ना, यांचे इंटिग्रेशन करणं, या दोन्हीला एकत्र करणं, असं त्यांचं रिकमेंडेशन होतं है ना. त्यांनी आणखीन एक रिकमेंडेशन केलं होतं, आणखीन एक त्यांनी सुचवलं होतं की सेटिंग अप ऑफ रुरल युनिव्हर्सिटीज है ना. त्यांनी काय शिफारस केली, ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याची त्यांनी शिफारस केली होती. बरोबर. सो राधाकृष्णन कमिशन यांचं जे उद्देश होता तो हा होता की प्रत्येक रुरल एरियामध्ये, ग्रामीण एरियामध्ये एज्युकेशन मिळालं पाहिजे, एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. आपल्या ओव्हरऑल इंडियामध्ये ग्रामीण भाग जास्ती असल्यामुळे त्या प्रत्येक ग्रामीण भागात एज्युकेशन मिळणं ही बेसिक नीड असायला हवी. बरोबर. असं त्यांनी रेकमेंड केलं होतं. प्रत्येक गावोगावी प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला एज्युकेशन मिळणं हे गरजेचं आहे है ना. त्या हेतूने यांनी हे रिकमेंड केलं होतं की प्रत्येक रुरल युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिश झाली पाहिजे. त्यासोबतच आपलं सेकंडरी एज्युकेशन जे आहे है ना, आणि हायर एज्युकेशन जे आहे, या दोन्हींना एकत्र करणं, इंटिग्रेट करणं. क्लिअर. हे त्यांनी सजेस्ट केलं होतं, हे त्यांनी सुचवलं होतं. राईट. त्यानंतर आहे मुदलियार कमिशन. बघा या ठिकाणी 1952-1953. मुदलियार कमिशन जे आहे दॅट इज पॉप्युलरली नोन ॲज अ सेकंडरी एज्युकेशन कमिशन. ठीक आहे. मुदलियार कमिशनला सेकंडरी एज्युकेशन कमिशन असं सुद्धा म्हटलं जातं 1952 ते 1953. ठीक आहे. यांनी काय इंट्रोड्यूस केलं होतं किंवा यांनी काय रिकमेंड केलं होतं की जे 3 इयर्स सेकंडरी एज्युकेशन जे आहे है ना, 3 इयर्स सेकंडरी एज्युकेशन आणि 4 इयर्स हायर एज्युकेशन सिस्टीम असायला हवं, असं त्यांनी रिकमेंड केलं होतं है ना. It is also advocated the setting up of multi-purpose schools and vocational training institutions. त्यांनी काय जे वी कॅन से रिकमेंड केलं होतं है ना, शिफारस केली होती की मल्टीपर्पज स्कूल्स असले पाहिजेत. म्हणजे एका स्कूलमध्ये वेगवेगळे जे हेतू आहेत, शिक्षण असेल, स्पोर्ट्स असेल, वेगवेगळ्या या सर्व गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत.
वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असलं पाहिजे ना, स्किल डेव्हलपमेंट वगैरे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी असणं हे त्यांनी रिकमेंड केलं होतं. मुदलियार कमिशन. क्लिअर? नेक्स्ट आहे कोठारी कमिशन 1964-1966. ठीक आहे. तर या कमिशनला एक टायटल दिलं गेलं होतं, एक शीर्षक दिला गेला होता, एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. ठीक आहे. ही एक प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट होती, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम मध्ये किंवा एज्युकेशन सेक्टर मध्ये नॅशनल डेव्हलपमेंट किती झालेली आहे, किती प्रोग्रेस केलेला आहे एज्युकेशन सिस्टीमने, राईट, त्याबाबतचा एक रिपोर्ट होता. ठीक आहे. इट प्रपोज्ड 3 year डिग्री कोर्स अँड 4 year ऑनर्स डिग्री कोर्स. आता यांनी काय केलं होतं, या कमिशनने एक रिकमेंडेशन दिलं होतं की 3 वर्षाचा डिग्री कोर्स आणि 4 वर्षाचा ऑनर्स डिग्री कोर्स असा असायला हवा, असं त्यांनी काय केलं होतं, रिकमेंडेशन दिलं होतं. बरोबर. त्यानंतर IES जे आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन सर्व्हिस टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ इंडियन हायर एज्युकेशन विथ हायर एज्युकेशन सिस्टम 10.9 है ना, emphasis on quality teaching faculties to vocationalize secondary education है ना, was recommended. आता यांनी 3 years डिग्री कोर्स प्लस 4 years ऑनर्स डिग्री कोर्स असं असायला हवं हे तर रिकमेंड केलंच होतं, परंतु त्यासोबतच इंडियन एज्युकेशन सर्व्हिसचं सुद्धा डेव्हलपमेंट किंवा याचं इस्टॅब्लिशमेंट व्हायला हवं असं त्यांचं एक रिकमेंडेशन होतं, ज्यामध्ये की हायर एज्युकेशन जे आहे इंडियाचं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल है ना, त्यामध्येच क्वालिटी टीचिंग फॅकल्टी जे आहेत, त्यानंतर वोकेशनल सेकंडरी एज्युकेशन जे आहे, या सर्व गोष्टींची डेव्हलपमेंट व्हायला हवी, या सर्व गोष्टी अपग्रेड व्हायला हव्यात किंवा हे सर्व इस्टॅब्लिश किंवा वी कॅन से इम्प्लिमेंट व्हायला हवं असं त्यांचं रिकमेंडेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर इट रिकमेंडेड दॅट 6% ऑफ नॅशनल इन्कम शुड बी स्पेंड ऑन एज्युकेशन. जे नॅशनल इन्कम आहे, जे आपला ओव्हरऑल भारताचा बजेट जो आहे है ना, त्या बजेटमधून 6% जो भाग आहे तो आपल्या एज्युकेशन सेक्टरला, आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचं योगदान दिलं पाहिजे असं त्यांचं एक रिकमेंडेशन होतं, त्यांची एक वी कॅन से शिफारस होती. ठीक आहे. कोठारी कमिशन, हे सर्व जे कमिशन आहे त्यांचे रिकमेंडेशन सर्वांनी लक्षात ठेवा, त्यांचे डेट सर्वांनी लक्षात ठेवा, 1964-1966 है ना. प्रत्येक कमिशनची डेट, प्रत्येक कमिशनचा जो कालावधी आहे तो सर्वांच्या लक्षात असू द्या, आणि त्यांचे शिफारस किंवा त्यांची डिमांड काय आहे किंवा त्यांची रिकमेंडेशन काय आहे. ठीक आहे. हे खूप गरजेचं आहे सर्वांना लक्षात असणं, कारण एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. रिकमेंडेशन विचारलं जाईल किंवा डेट विचारलं जाईल. ठीक आहे. असं विचारलं जाऊ शकतं की हे जे आहे, हे जे रिकमेंडेशन आहे हे कुठल्या कमिशनचं होतं किंवा या कमिशनने कुठलं रिकमेंडेशन केलं होतं, किंवा पर्टिक्युलर कमिशन जे आहे त्याचं जो ड्युरेशन आहे, कुठल्या काळामध्ये त्यांनी काम केलं होतं, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बी प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू दी डिफरंट ऍस्पेक्ट. प्रत्येक ऍस्पेक्टने, प्रत्येक पैलूने तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. एकाच टॉपिक वरून एक 2-3 प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहेत सॅम पित्रोदा कमिटी आणि डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी. सॅम पित्रोदा जी कमिटी आहे, याला इस्टॅब्लिशमेंट 2007 मध्ये करण्यात आली होती, आणि या कमिशनला NKC असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे नॅशनल नॉलेज कमिशन असं सुद्धा याला म्हटलं जातं. त्यांनी काय रिकमेंड केलं होतं की जो सिलेबस आहे किंवा करिक्युला जे आहे, अभ्यासक्रम जो आहे, बरोबर, त्याचं रिस्ट्रक्चरिंग, म्हणजे त्यालाच काय करायचं आहे, त्याची पुनर्रचना करण्यासाठी यांनी शिफारस केली होती, ज्यामुळे की एक एक्सलन्स हायर एज्युकेशन जे आहे है ना, एक्सलन्स इन हायर एज्युकेशन जे आहे है ना, त्याला काय करेल, हे प्रमोट करेल, त्यासाठी यांनी रिकमेंडेशन केलं होतं. त्यासोबतच आहे डॉक्टर अनिल काकोडकर कमिटी है ना, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. इट वॉज कॉन्स्टिट्युटेड टू रिकमेंड स्ट्रॅटेजीज टू इम्प्रूव्ह टेक्निकल एज्युकेशन इन कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या देशामध्ये टेक्निकल एज्युकेशन जे आहे त्यासाठी किंवा त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याला अपग्रेड करण्यासाठी काही रिकमेंडेशन्स, काही स्ट्रॅटेजीज जे आहेत ते कॉन्स्टिट्यूट केले होते, ते शिफारस केली गेली होती बाय अनिल काकोडकर कमिटी. आणि त्यांनी आणखीन एक रिकमेंडेशन दिलं होतं, आणखीन एक शिफारस केली होती की प्रत्येक इन्स्टिट्यूशनने त्यांचा बजेटपैकी 2% भाग जो आहे, 2%
बजेट जो आहे तो रिसर्च साठी वापरला पाहिजे, तो रिसर्च साठी दिला पाहिजे. ठीक आहे, असं अनिल काकोडकर कमिटीचं रिकमेंडेशन होतं, असं अनिल काकोडकर कमिटीचं शिफारस होती. ठीक आहे, सॅम पित्रोदा कमिटी आणि अनिल काकोडकर. सॅम पित्रोदा काय रिकमेंड करते की रिस्ट्रक्चरिंग ऑफ करिक्युला, है ना, रिस्ट्रक्चरिंग ऑफ सिलेबस. आणि अनिल काकोडकर कमिटी काय सांगते, 2% बजेट प्रत्येक इन्स्टिट्यूशनने दिलं पाहिजे रिसर्च साठी. त्यासोबतच काही स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजेत, स्ट्रॅटेजीज रिकमेंड केल्या होत्या. कशासाठी? टेक्निकल एज्युकेशनला इम्प्रूव्ह करण्यासाठी इन इंडिया. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट, यशपाल कमिटी आणि कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन. यशपाल कमिटी जी आहे त्यांनी सजेस्ट केलं होतं की जे आता म्हणजे हायर एज्युकेशन, त्या काळामध्ये हायर एज्युकेशन रेग्युलेटरी बॉडी, मॉनिटरिंग बॉडीज जे आहेत, है ना, त्यांना काय करायचंय, त्यांना त्यांचं स्क्रॅपिंग करायला पाहिजे, है ना. स्क्रॅपिंग म्हणजे काय, त्यांना रद्द करायला हवं, ते बंद करायला हवं आणि त्या सर्वांना कंबाईन करून, त्यांना इंटिग्रेट करून एकच मॉनिटरिंग बॉडी किंवा रेग्युलेटरी बॉडी तयार करणं, हे त्यांचं रिकमेंडेशन होतं. ठीक आहे, त्यामध्ये 7 मेंबर कमिशन ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च एक एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे, है ना. त्यासोबतच एक कमिटी आहे इमोशनल इंटिग्रेशन कमिटी. याचे चेअरमनशिप जे आहे डॉक्टर संपूर्णानंद यांच्या अंडर ही कमिटी जी आहे ती इस्टॅब्लिश झाली होती. यामध्ये त्यांचं रिकमेंडेशन होतं की जे भावनिक एकात्मता ज्याला म्हणतो आपण, है ना, भावनिक एकात्मता या प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी किंवा त्याला डेव्हलप करण्यासाठी हे रिकमेंडेशन जे आहे इमोशनल इंटिग्रेशन कमिटीने दिलं होतं. क्लिअर, आलं लक्षात? पुढील आहे ज्ञानम कमिटी 1993. यांनी रिकमेंड केलं होतं द फ्लेक्झिबिलिटी अँड ऑटोनॉमी फॉर एन्शुरिंग अकॅडमिक एक्सलन्स, है ना, asked for restricting the unchecked growth of deemed universities. deemed universities म्हणजे यामध्ये रजिस्टर्ड युनिव्हर्सिटीज असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. तर या ज्या रजिस्टर्ड युनिव्हर्सिटीज आहेत, है ना, त्यांचं जे अनियंत्रित वाढ आहे किंवा अनचेक्ड ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, है ना, अशा ग्रोथला किंवा अशा प्रोसेसला, अशा कंडिशनला रेस्ट्रिक्ट करण्यासाठी, है ना, प्रतिबंध करण्यासाठी यांनी रिकमेंडेशन केलं होतं. त्यानंतर आहे कमिटी ऑन इमोशनल इंटिग्रेशन, जे आपण पाहिलं त्याच्याबद्दलच आणखी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे की युजीसीने कन्स्टिट्यूट केलं होतं, है ना. या कमिटीने काय रिकमेंड केलं होतं, 4 मॉडेल ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, 3 P's, PPPचं जे रिकमेंडेशन आहे यांनी केलं होतं हायर एज्युकेशन मध्ये, बरोबर. त्यामध्ये केपी पवार कमिटी जी आहे त्यांनी 4 डिफरंट मॉडेल जे आहेत पीपीपीचे मॉडेल, ते त्यांनी हायर एज्युकेशन मध्ये दिले होते, है ना, म्हणजे त्यांनी प्रस्ताव टाकला होता. ते आहेत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल, आउटसोर्सिंग मॉडेल, इक्विटी मॉडेल आणि रिझर्व्ह आउटसोर्सिंग मॉडेल. असे 4 प्रपोजेस जे आहेत हे कोणी दिलं होतं, केबी पवार कमिटी यांनी दिलं होतं. ठीक आहे, तर ह्या सर्व कमिटीज, हे सर्व कमिशन्स जे आहेत, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन. ओके, सो जे आज आपण शिकलेलो आहोत, सर्व कमिटीचे रिकमेंडेशन्स, त्यांचे कामकाजाचे कालावधी, हे सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, काहीही करा, बट दीज इम्पॉर्टंट पॉइंट्स आर व्हेरी रिलेटिव्ह, व्हेरी रिलिव्हंट फॉर युअर एक्झामिनेशन. तुमच्या एक्झामिनेशन मध्ये यावरती प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणारच. ओके, सो बी प्रिपेअर्ड आणि सर्वांनी स्टडी कंटिन्यू ठेवा. जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, तुमच्या एक्झामिनेशन साठी ते तुम्हाला हेल्पफुल होणार आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. हॅव अ